आरसीसीचा जो स्टाफ आहे तयारी करून घ्यायला लागलेत का हा. व्यवस्थित? तुला काय वाटतं ज्या ज्या पद्धतीने त्यांनी तयारी करून घ्यायला लागलेत त्या पद्धतीने तू तयारी करत जर गेलास तर तू नीट क्रॅक करशील असं तुला वाटतंय का? हा, रेग्युलर जर क्लास केले आणि ते शिकवते ते जर केलं तर हा. क्रॅक करू शकतो आपण. आणि दुसरी गोष्ट पुण्याला जर राहायला गेलं तिकडे पैसे खूप लागतात. आमचे वडील शेतकरी आहे त्याच्यामुळे पैसे तितके ओके, देऊ म्हणजे शकत नाही. तुला सोलापूर म्हणल्यानंतर जवळजवळ तुला लातूर पण तेवढं जवळ पडायला लागले, पुणे पण तेवढंच आहे आणि जवळजवळ थोडक्यात हा. पुण्याची का निवड, पुण्याला टाळून तू लातूरच का निवड केलीस? पुणे कसं ते गुन्हेगारीचं क्षेत्र आहे वगैरे परिणाम होते. खरं एमपीएससी ला पुणे चांगले आहे. खरं हे महाराष्ट्रामधलं लातूर म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे. कारण इथले जास्त लोक डॉक्टर होऊन जातात. पुणेमधनं तेवढं नाही. तिथलं एमपीएससी चांगलं आहे. मी सगळ्यांना सजेस्ट करतो की एमपीएससी करायचं असेल तर पुणेला जावा तुम्ही, आणि जर डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर लातूर शिवाय पर्याय नाही. लातूर विद्यारत्नाची जी स्टाफ वगैरे टीचर्स वगैरे आहेत तयारी करून घ्यायला लागलीत व्यवस्थित? तुला वाटतं तू ज्या पद्धतीने तसा अभ्यास करायला त्या पद्धतीने जर पुढे गेलास तर तू नीट क्रॅक करशील असं वाटतंय का? हो, कारण टेस्टमध्ये स्कोअर छान येतो त्याच्यामुळे सक्सेस आहे, चान्सेस आहे. ओके, म्हणजे ज्या आरसीसी मध्ये तू क्लास लावलेला म्हणतोय, आरसीसी मध्ये सगळ्यात बेस्ट टीचर कोणते वाटतात? आरसीसी मध्ये तर स्वतः मोठेगावकरच एकदम सगळ्यात भारी Brand आहेतच. आणि तर मग सगळ्या फॅकल्टी पण एकदम क्वालिफाय, त्यांचं इंटरव्ह्यू किंवा ते सगळं क्वालिफिकेशन चेक करूनच घेतले जातात. हा. तर सर्व ठीक आहे. मी आरसीसी निवड अशी केली की मोठेगावकर सरांकडे, म्हणजे मोठेगावकर सरांवर खूप जणांचा विश्वास आहे की मोठेगावकर सरांच्या इथं गेलात तर म्हणजे काहीतरी चांगलंच करण्यात येईल. तर मोठेगावकर सरांकडे क्वालिटी बी आहे आणि स्टाफ बी खूप सारा आहे. सर्व क्लासकडे स्टाफ पण आहे. पण आरसीसी म्हणजे कसं, मोठेगावकर सरांचं खूप पहिल्यापासून नाव ऐकतो आम्ही, बीड जिल्ह्यामधले आहेत ना, तर त्याच्यामुळे आरसीसी मध्ये गेलो. नमस्कार मित्रांनो, सध्या आपण लातूर शहरामध्ये आहोत आणि लातूर शहरामध्ये आपण सध्या ट्युशन एरिया हा लातूरचा एक भाग आहे, या भागामध्ये आहोत. इथे खूप प्रमाणामध्ये बाहेरून, म्हणजे लातूर जिल्ह्याच्या बाहेरून खूप सारे विद्यार्थी या एरियामध्ये शिकण्यासाठी येतात. खास करून लातूरची सध्या जी ओळख बनलेली आहे ती म्हणजे क्लासेस अशी ओळख बनलेली आहे. ज्या पद्धतीनं कोटा फॅक्टरी ज्या पद्धतीनं आहे आपल्या भारतामध्ये, तशाच पद्धतीनं एक लातूर हे शहर एक शिक्षणाचा हब बनलेलं आहे, एज्युकेशनचा एक हब बनलेला आहे. खूप सारे विद्यार्थी या शहरामध्ये येतात आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी चर्चा करण्यासाठी त्यांचं काय मनोगत वगैरे आहे, काय त्यांना कशा पद्धतीने त्यांचं लातूर त्यांनी का निवडलं आहे, अशा खूप साऱ्या गोष्टींवरती आपण चर्चा करणार आहोत. तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नाव काय तुझं? सम्राट गायकवाड, सम्राट. गाव कोणतं तुझं? सोलापूर. सोलापूरमधून आलेलं आहे. इकडे लातूरमध्ये इकडे लातूरमध्ये गुडलक हॉस्टेल. गुडलक गुडलक हॉस्टेल या हॉस्टेलला जॉईन केलेलं आहेस का? कोणता क्लास जॉईन केलेला? आयआयबीचा टी शर्ट IIB. दिसायला लागला, आयआयबीचा क्लास. हा. लातूरचीच का निवड केला? लातूरमध्ये शिक्षण चांगलं आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये फेमस आहे लातूर पॅटर्न म्हणून. ओके. त्यामुळे लातूरमध्ये आता बघ, तुला सोलापूर म्हणल्यानंतर जवळजवळ तुला लातूर पण तेवढं जवळ पडायला लागले, पुणे पण तेवढंच आहे आणि जवळजवळ थोडक्यात हा. पुण्याची का निवड, पुण्याला टाळून तू लातूरच का निवड केलीस? पुणे कसं ते गुन्हेगारीचं क्षेत्र आहे वगैरे परिणाम होते. खरं एमपीएससी ला पुणे चांगले आहे. खरं हे महाराष्ट्रामधलं लातूर म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे. कारण इथले जास्त लोक डॉक्टर होऊन जातात. पुणेमधनं तेवढं नाही. तिथलं एमपीएससी चांगलं आहे. मी सगळ्यांना सजेस्ट करतो की एमपीएससी करायचं असेल तर पुणेला जावा तुम्ही, आणि जर डॉक्टर इंजिनियर व्हायचं असेल तर लातूर शिवाय पर्याय नाही. लातूर शिवाय पर्याय पर्याय नाही. लातूरमध्ये आल्यानंतर तू आयआयबीचीच का निवड केलास? आयआयबी मध्ये कसं आहे, 360 मार्काचा बायोलॉजी आहे. तर बायोलॉजी आयआयबी मध्ये चांगला आहे. तो आपला स्कोर चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. ओके, म्हणजे जर आयआयबी मध्ये जर घेतलं तर बायो चांगला आहे. हा, जे बायो. शिक्षण आहे ते बायोचं. त्या मनानं दुसरे जे केमिस्ट्री आणि फिजिक्स वगैरे कसं आहे आयआयबी मध्ये? आयआयबी मध्ये ते थोडं हे आहे. हा. खरं केमिस्ट्री बऱ्यापैकी चांगलं आहे. जर बायोलॉजी चांगलं आहे, टॉप क्लास आहे. केमिस्ट्री साठी कोणता क्लास सजेस्ट करशील? जर एखाद्याला जर वाटलं केमिस्ट्री आणि फिजिक्सची स्टडी करायची असेल हा. तर काय वाटतं, कोणता करायला पाहिजे? केमिस्ट्री म्हणजे आरसीसी आहे. आरसीसी, हा. मोठेगावकर सरांचा. मोठेगावकर सरांचं. मोठेगावकर सरांना टक्कर देणार आहे का कोणी लातूरमध्ये सध्या तरी? लातूरमध्ये सध्या तरी केमिस्ट्री मध्ये टक्कर देणारं वाटत नाही मला. हा. काय मी ऐकून आहे मोठेगावकर सरांबद्दल, काय वेगळे पण काय त्यांचं हसी मजाक वगैरे भरपूर, म्हणजे एकदम हसत खेळत त्यांनी क्लास घेतात म्हणे. हा, ते पण आहे, चांगलं शिकवतात. पण मास्तर आहेत, कोट्याचे मास्तर आहेत, चांगल्या लेवलचे मास्तर आहेत. त्याबद्दल मला वाटतं चांगले ते कोचिंग क्लास. आता तू कोटाचा उल्लेख केलेला आहे. कोटा पण ज्या पद्धतीने लातूर आहे त्या पद्धतीनेच कोटा पण आहे. हा. ओके, कम्पेअर केलं तर काय वाटते, कोटाला टक्कर द्यायला लागली लातूर? हा, लातूर टक्कर द्यायला लागली टक्कर कोटाला? द्यायला लागेल. कारण रिझल्ट आहे ना लातूरचा. लातूरचा रिझल्ट आहे. हा. आता लास्ट इयरचा रिझल्ट तुम्हाला माहित पण असेल, तुमच्या कॉलेजचा, हा. तुमच्या क्लासचा वगैरे. कसा रिझल्ट लागला आयआयबीचा? चांगला लागला. म्हणजे नीटला वगैरे क्रॅक करायला लागली हा. तिथली मुलं, पोरं चांगल्या कॉलेजला ऍडमिशन पण भेटत असेल त्यांना यामुळे. एम्सला भेटतो ना. ओके, एम्सला भेटतं ऍडमिशन. ओके, मला काय म्हणजे लातूरमध्ये इथं आल्यानंतर इथलं जे खानपान वगैरे आहे, खास म्हणजे कसं आहे, जेवणाची वगैरे व्यवस्था कशी आहे इथे? लातूरचं जेवण कसं आहे? जर शिक्षण करायचं असेल तर जेवण बघायची गरज नाही खरं म्हणजे. तरी पण जरी तरी पण विचार, हा, चांगलं आहे. चांगलं आहे जेवण. हा. सोलापूरमध्ये आणि इथं जेवणामध्ये काय फरक काय वाटतोय?
खूप काही फरक आहे. खूप फरक आहे. हा, खूप फरक ओके, आहे. काय फरक वाटला तुला? जेवणाच्या भाजीमध्ये चव असत नाही. नाही वाटत नाही. हा, आवडत नाही जेवण. आवडत तिथलं नाही. वरण वगैरे कसं वाटतंय? आता जीवावर आल्यावर खायचं काय करायचं होतं? असं आहे. नाही आवडत जेवण नाही आवडत. जेवण नाही आवडत. ओके. आता एक आपलं हॉस्टेलचं एक मेस सुरू झालंय गुडलक म्हणून. हा. चांगल्या पद्धतीने जेवण येतं ते आता सध्या तरी. द्यायला लागले हा. सध्या तरी चांगलं. परवाच सुरू झालंय काहीतरी. ओके. हा. ट्राय करत राहायचं वेगवेगळ्या हा. मेसला. कसं असते काही ठिकाणी खराब भेटते पण शक्यतो लातूरमध्ये जेवण पण चांगलं आहे. वरण वगैरे ज्या पद्धतीने. हा. तुमच्याकडे कोणतं असते? आमच्याकडं म्हणजे सुकी भाकरी, चटणी, शेंगा चटणी आपल्या सोलापूरची फेमस. ओके. वरण वगैरे असा प्रकार आहे का तिकडे? आमच्याकडे तेवढं नाही. नाही. हा. ओके, इकडे जास्त वरण वगैरेच हा, असतं जास्त मध्ये. हा, तेच ओके. असतो. भोपळाच जास्त होता इकडं. भोपळा जे असतो ते हा. जे कसं आहे ते मेसवाले जे असतात ना ते स्वस्त वाटतं ते घेतात. हा. ओके. राहण्याची वगैरे व्यवस्था कशी आहे? राहण्याचं हॉस्टेलचं चांगलं, वगैरे? हॉस्टेल चांगलं आहे. एक इयरली पर इयर जर खर्च धरला हम्म. तर काय एक्सपेन्स आहे इथला लातूरमध्ये? जर ऍव्हरेज विद्यार्थ्याचं बघितलं तर 1,30,000 40,000 पर्यंत जाते. ओके, हा. 130 पर्यंत जाऊन हा. जाते. ओके. काय सजेस्ट करशील जे इतर भागातले जे विद्यार्थी आहेत लातूरकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांचा क्लास जॉईन करण्यासाठी खास करून नीट आणि जेईच्या तयारीसाठी लातूरमध्ये येतात त्यांच्यासाठी तू काय सांगशील? जर हिंमत असेल, करायची दमक असेल, चिकाटी असेल तर लातूरला येऊ शकता. हम्म. लातूर शिवाय कुठे पर्याय नाही. हम्म. जायचं असेल तर कोट्याला, खूप खर्च पण आहे. हम्म. हे ग्रामीण भागातल्या पोराला परवडत नाही ना. हा, हा. हा. म्हणजे खर्चाचा विचार केला तर लातूर एकदम सुटेबल आहे, हा, कमी चांगलं. पैशामध्ये पण शिक्षण आणि होतंय. चांगलं शिक्षण पण आहे. ओके. IIB साठी काय म्हणशील? IIB बेस्ट आहे. बेस्ट आहे IIB. IIB ओके, ॲज कम्पेअर टू दुसरे जे क्लासेस आहेत त्यांच्याबद्दल हा. ह्याच्यानं? बेस्ट आहे. ओके, चालते. मायसेल्फ अंगद कटाळे, अंगद कुठून आलाय तुम्ही? केज, केज. केज म्हणलं तर जिल्हा बीड. बीड जिल्ह्यामधून आलेला आहे. ओके. लातूर कसं वाटलं? का कोणत्या गोष्टीसाठी लातूरची निवड केलेली आहे? खास करून एज्युकेशनसाठी. एज्युकेशनसाठी निवड केली लातूरची. आता इथे निवड केल्यानंतर कोणता म्हणजे काय क्लास वगैरे काय जॉईन केले, कॉलेज वगैरे काय आहे इथं? सध्या RCC मध्ये प्रिपेअर करतोय नीटसाठी. RCC मध्ये प्रिपेअर नीटची तयारी करायला लागल्या RCC मध्ये. कसं कळालं की इथं नीटची तयारी करण्यासाठी RCC ला जॉईन का करावं असं वाटलं तुला? कारण माझेच क्लासमेट सिलेक्ट झाले तिथं शिकून, त्याच्यामुळे मला माहित होतं की RCC मध्ये ओके. ज्या पेपरची मला तयारी करायची ते योग्य आहे. ओके, म्हणजे इथून RCC चे जे स्टुडंट होते अगोदर तुझे जे मित्र वगैरे होते त्यांनी तयारी केली आणि त्यांनी सिलेक्ट पण झालेले आहेत, त्यामुळे तू RCC ची निवड केलं. तुला काय वाटतं आता तू निवड केलेला आहेस RCC ची, तुझं निघल नीट क्रॅक होईल? हा, विश्वास तर आहे कारण विश्वास आहे. सिलेबस पण ज्या पद्धतीने ते तयारी करून घ्यायला लागलेत अशी तयारी कशी वाटते? त्या तयारीच्या ह्याच्यामुळे काय वाटतं तुला? तयारीकडे बघितलं असता जी तयारी करून घ्यायला लागली. तयारी तर ह्यावेळेस चांगल्या प्रकारे केली आणि त्यांनी चांगल्या प्रकारे करून घेतले. सगळं टेस्ट प्रॉपर होत आहेत. पुन्हा क्वेश्चन प्रॅक्टिस असो वर्गामध्ये किंवा शिक्षक टाइमवर सिलेबस कम्प्लीट करतात. हां, ह्या सर्व गोष्टी पाहता आहे पॉझिटिव्ह आहे इंटरनली वाटते की ह्यावेळेस. वाटते. लातूरमध्ये इतर गोष्टी कशा वाटतात? जेवण वगैरे इथलं कसं आहे, खानपान वगैरे आहे बीडच्या तुलनेमध्ये कसं वाटलं तुला? चांगलं वाटलं जेवण? चांगलं आहे लातूर. चांगलं आहे. चांगलं खरं असेल तर खरं सांग, कसं वाटतंय का नाही इथलं बीडच्या तुलनेमध्ये म्हणतोय मी. आहे थोडंफार, पण त्या गोष्टी एवढं लक्ष देऊन चालत नाही कारण लक्ष देऊन चालत शिक्षणासाठी नाही. आलो तर- शिक्षणासाठी आलो म्हणजे ओके कॉम्प्रोमाइज करायला लागलाय. राहण्याची व्यवस्था कशी आहे इथली? राहण्याची व्यवस्था ठीक आहे. आम्ही तर रूमवर राहतो. ओके. hostel आम्ही. किती खर्च यायला लागलाय सध्या? जर रूमचं भाडं वगैरे म्हटलं, मेसचा खर्च आणि तरी क्लासची 7-8 फीस हजार. 7,000 ते 8,000 रुपये महिना खर्च येतो इथे. कसं 7-8 हजाराला खर्च? मेसला किती खर्च आहे? 25 रुपये. 25 रुपये मेसचा. राहण्याची किती? 3,500 3,500. आणि ओके सर. 600-700. रिडिंग पण लावलेली आहे. ओके. तयारी चालू आहे जोरात. RCC मध्ये तू क्लास लावलेला म्हणतोय, RCC मध्ये सगळ्यात बेस्ट टीचर कोणते वाटतात? RCC मध्ये तर स्वतः मोठे गावकरच एकदम सगळ्यात भारी Brand आहेतच. आणि तर मग सगळ्या फॅकल्टी पण एकदम क्वालिफाय, त्यांचं इंटरव्ह्यू किंवा ते सगळं क्वालिफिकेशन चेक करूनच घेतले जातात. हां. तर सर्व ठीक आहे योग्य. पुण्याची एक ऑप्शन असतोय आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना लातूरची निवड करत असताना. पुण्याला टाळून विद्यार्थी इकडे लातूरकडे यायला लागलेत, कारण कोणतं आहे? नीटसाठी तर लातूर पॅटर्न हा लातूरचा गाजलेला त्याच्यामुळे तर इकडे गाजलेला आहे. पुण्यात जर कम्पेअर केलं तर पुण्यातल्या विद्यार्थ्यांना इथले विद्यार्थी टक्कर द्यायला लागलेत का? रेशोचं जर प्रमाण केलं तर हा खूप रेशो मध्ये हे लातूरच पुढे पुण्यापेक्षा. पुढे गेलेलं आहे लातूर. ओके, चालते. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपण खूप सारे जे बाहेर भागातून जे विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांशी आपण संपर्क साधायला लागलोय. लातूरची निवड त्यांनी कोणत्या कारणामुळे केलेली आहे हेही त्यांना विचारत आहोत. खास करून नीट आणि जेईच्या तयारीसाठी लातूरमध्ये मुलं यायला लागलेत. आणि असं येत असताना पुण्यासारखे जे शहर आहे जे की शिक्षणाचं माहेरघर म्हणून एकेकाळी ओळखलं जायचं, आता पण ओळखलं जाते, परंतु त्या शहराला डावलून आपल्या लातूरमध्ये यायला लागलेत. आदित्य, गाव कोणतं आहे तुझं? संभाजीनगर. संभाजीनगर मध्ये आला. इथं कुठे आलाय संभाजीनगर? विद्यारत्न क्लासेससाठी विद्यारत्ना. कोणती तयारी करायला लागला विद्यारत्नामध्ये? नीटची. नीटची तयारीसाठी आलेला आहे.
संभाजीनगर हे पण म्हणजे खूप लातूरच्या तुलनेमध्ये ते खूप मोठं शहर आहे. असं असताना संभाजीनगरची निवड टाळून तिथे सुद्धा क्लास असताना प्रॉपर तिथला आहेस, असं असताना लातूरची का निवड केली आहे? सक्सेस रेशो जास्त आहे इथं त्याच्यासाठी. सक्सेस रेशो जास्त आहे. सक्सेस रेशो जास्त आहे तर तू स्वतः ऍडमिशन पण घेतलेलं आहे तिथं. तुला वाटायला लागली तुझी तयारी व्हायला लागली म्हणून? ज्या पद्धतीने तू अभ्यास करतोय, ज्या पद्धतीने इथले क्लासवाले जे अभ्यास करून घ्यायला लागलेत, विद्यार्थ्यांना सांगितलंस ना, विद्यार्थ्यांची जी स्टाफ वगैरे टीचर्स वगैरे आहेत तयारी करून घ्यायला लागलीत व्यवस्थित. हो, व्यवस्थित. तुला वाटतं तू ज्या पद्धतीने तसा अभ्यास करायला त्या पद्धतीने जर पुढे गेलास तर तू नीट क्रॅक करशील असं वाटतंय का? हो, कारण टेस्टमध्ये स्कोर छान येतो त्याच्यामुळे सक्सेस आहे, चान्सेस आहे. ओके, म्हणजे ज्या पद्धतीने ते क्लासमध्ये टेस्ट घ्यायला लागले त्या टेस्टमध्ये तुझा स्कोर यायला लागलाय, त्या टेस्टच्या आधारेच एक्झाम होते असं तुला वाटतंय का? म्हणजे जो प्रश्न असतात इथल्या टेस्टमध्ये तेच प्रश्न पडतील असं वाटतंय का? म्हणजे तशा पद्धतीचे आहे का लेवल? त्या लेवलचेच असते. त्या लेवलचेच प्रश्न विचारतात तिथे. लातूरमध्ये इथं आल्यानंतर दुसऱ्या गोष्टी कशा वाटल्या तुला? इथले लातूरमधले मित्र म्हणा काय वगैरे, इथलं वातावरण कसं वाटलं, माणसांचे वगैरे कसं वाटलं भेटल्यानंतर? लातूरमध्ये क्लीनलीनेस कमी आहे. क्लीनलीनेस कमी आहे. ओके, हा. हा. बाकी सगळं व्यवस्थित आहे. क्लीनलीनेस कमी आहे म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे म्हणायला लागल्यास? कचरा. म्हणजे कचऱ्याची व्यवस्थित नाही. ओके. म्युन्सिपाल्टी वाटतं केअर नाही करत ओके. कचऱ्याचे वगैरे. हा, हे हा. कचरा वगैरे इथं सगळे मेस पाशी सगळे बाहेरच पडेल असतं सगळं. ओके, त्याची मॅनेजमेंट त्या पद्धतीनं संभाजीनगरमध्ये तुला क्लीननेस वाटली. त्याचं कारण काय माहिती आहे का? गेली 2 वर्ष झालं, 1.5-2 वर्ष झालेलं आहे लातूरमध्ये महानगरपालिकाच नाही बरखास्त टोटल, त्यामुळं त्या गोष्टी व्हायला लागल्या. अच्छा. तसं पाहता लातूरमध्ये असं क्लीनलीनेसच्या बाबतीमध्ये पण लातूर खूप चांगलं आहे. अच्छा. पण सध्या ते व्यवस्थापनाला माणसंच नाही आहे, त्यामुळे ही गोष्ट आहे. आणि महानगरपालिकाच बरखास्त आहे इथली टोटल, त्यामुळे नक्कीच आता येणाऱ्या काळामध्ये 1 महिनाभरात निवडणुका होणार आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर तुला त्या पद्धतीनं म्हणजे स्वच्छता पण बघायला भेटेल. आणखी दुसऱ्या कोणत्या गोष्टीबद्दल तुझी नाराजगी वाटली? नाराजगी म्हणतोय नाराजगी नाही, चांगलं आहे. मग तरी पण माणसं वगैरे कसं वाटलं? खास करून जेवणाचा प्रॉब्लेम असतो आपल्या मुलांचा, बाहेरून जे येतात ते. जेवणाचं जेवण- problem सगळे मेस तसेच असते. म्हणजे आपण जितकं बेस्ट बघायला बघतो हा, ते लेवलचं नाही भेटत, पण ओके. बाकी ओके आहेत मेस, ठीकठाक आहेत, जेवण वगैरे ठीकठाक वाटतंय. ठीक आहे. काय खर्च यायला लागला लातूरमध्ये इथं तुला? मंथली मला 5,000 खर्च येतो. 5,000 राहणं खाणं. हो. इतर रिडिंग वगैरे लावलेली आहे का? रिडिंगचा किती खर्च आहे? ते तो 500 रुपये मंथली. ओके. लातूरमध्ये सांभाळून घेतलेले आहेत इथले मित्रमंडळी वगैरे कशी वाटली? मुलं वगैरे काय दंगाईखोर आहेत का इथे? तुला त्रास वगैरे होते का? म्हणजे कोणी दडपण वगैरे देणं, विनाकारण वगैरे त्रास वगैरे अशा गोष्टी आहेत का? नक्कीच नसतील असं मला वाटते. आहेत का? मला पण भांडतेच नाही पोर. नाही, माहितीच नाही आहेत, म्हणजे बाहेरच पडलेलं नाही आहे. ओके, म्हणजे आपला क्लास ते घर आणि घर ते क्लास एवढंच केलेलं आहे. ओके, खूप सारं सुंदर लातूर आहे, फिरलास तरी तुला समजून जाईल. चालतंय. नाव काय वेळा तुझं? कांबळे राहुल रामप्रसाद. राहुल, गाव कोणतं आहे तुझं? बीड. बीड मधून आलेला आहे. हो. लातूरमध्ये कोणता क्लास जॉईन केलेला आहे? आरसीसी मोठे गावकर RCC. सरांची आरसीसी. मोठे गावकर सरांचे. RCCचीच का निवड केलास? आरसीसी म्हणजे मोठे गावकर सरांचा अगोदरपासून आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठे गावकर सरांकडे क्वालिटी आहे शिकवण्यामध्ये. व तसं नाही म्हणण्यात येणार की IIB मध्ये बी क्वालिटी आहे. आता मी RCC मध्ये म्हणून मला वाटतं की RCC बेस्ट आहे आणि RCC अशी बी बेस्टच आहे. आणि आता जे विद्यार्थी IIB मध्ये जे विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये त्यांना असं वाटेल की त्यांची कोचिंग बेस्ट आहे, कारण की आपण तिथे शिकतोय तर आपल्याला वाटणार आपली कोचिंग बेस्टच आहे. पण मी RCC निवड अशी केली की मोठे गावकर सरांकडे म्हणजे मोठे गावकर सरांवर खूप जणांचा विश्वास आहे की मोठे गावकर सरांच्या इथं गेलात तर म्हणजे काहीतरी चांगलंच करण्यात येईल. तर मोठे गावकर सरांकडे क्वालिटी बी आहे आणि स्टाफ बी खूप सारा आहे. सर्व क्लासकडे स्टाफ पण आहे. पण RCC म्हणजे कसं मोठे गावकर सरांचं खूप पहिल्यापासून नाव ऐकतो आम्ही, बीड जिल्ह्यामधले आहेत ना, तर त्याच्यामुळे RCC मध्ये गेलो. लातूरची निवड करत असताना तुला तुझ्यासमोर पुणे सारखा ऑप्शन होता, संभाजीनगर सारखा पण ऑप्शन होता, लातूरचीच का निवड केली? कारण बीड जिल्ह्यापासून पुणे म्हणजे पुणे बी आहे कारण की ते मेट्रो सिटी आहे, खूप डेव्हलप बी सिटी आहे. आणि लातूर बी आहे कारण की लातूरमध्ये माझे रिलेटिव्ह बी राहत होते. त्यांनी सांगितलं की पुणे बी बेस्ट आहे, लातूर बी बेस्ट आहे, पण फायनान्शियली जरा थोडंफार वीक असल्यामुळे मग लातूरमध्ये पुण्यामध्ये ओके, जरा म्हणजे फायनान्शियली जर का लातूर अफोर्डेबल वाटते, हा, कमी affordable पैशामध्ये होऊन जाते. हो. तू कोणती तयारी करायला लागलीस? नीटची. नीटची तयारी करायला. हो. नीट क्रॅक होईल असं वाटतंय का तुला? आता ते आपल्यावरती असते. तुला तरी काय वाटतं? तुझं क्लासेसची तयारी आहे, ज्या पद्धतीने तयारी करून घ्यायला लागलीच, हा. त्यांची तयारी त्यांनी करून घ्यायला लागलीच, पण तुला समजायला आले का त्यांचं शिक्षण वगैरे जे असेल ते? हा, सर्व स्टाफ आहे का आमचा RCCचा एकदम बेस्ट देण्याचा ट्राय करतो. तसे सर्वच ट्राय करतात, पण RCC म्हणजे थोडंसं जास्तच बेस्ट देते. तर जर केला तर कोण बी होऊ शकते असं. तुझं काय वाटतंय? तुला जे आता एक्झाम वगैरे होत असतील त्यांच्या, हम्म. त्या एक्झाम मध्ये तुझा स्कोर वगैरे कसा आहे? मी लेट ऍडमिशन होतो म्हणून थोडंफार बॅकलॉग पडलेला आहे माझा थोडासा. बॅकलॉग पडले, थोडं बॅक झालेलं आहे हा. तुझं. जरी ट्राय केलं जर DSP ला रेग्युलर RCC मध्ये दररोज DSP बी असतात. हम्म. सर्वांना सरला जर विचारलं तर सर जोपर्यंत आपला डाऊट सुटत नाही तोपर्यंत सांगतात. DSP म्हणलं, DSP काय प्रकार आहे?
डीएसपी म्हणजे जिथे मुलांचे डाऊट सॉल्व्ह होतात. सेशन प्रॅक्टिस असं काय नाव आहे का त्याचं? हा ओके, म्हणजे त्याचा सराव वगैरे तयारी करून सगळ्यात महत्त्वाचं खासियत म्हणजे हा प्रश्न सगळे जाणून बुजून विचारला जातोय की एका क्लासमध्ये खूप सारी संख्या असते विद्यार्थ्यांची, तेवढ्या विद्यार्थी संख्या असताना त्यांनी तुमची तयारी कशी करून घेतात? म्हणजे खूप सारे बी नसतात. आता बाहेर तर अफवा काय बी फैलू शकतात की एका क्लासमध्ये 1000 मुलं बसवतात, तर एका क्लासमध्ये जास्तीत जास्त 300 ते 400 मुलं बसवतात. तरी सुद्धा जास्त आहेत. तरी सुद्धा जास्त आहेत, पण म्हणजे सरांचं वैयक्तिक लक्ष बी राहते. जर जो मुलगा जास्त डीएसपी मध्ये जातो का, तर त्याचं नुकसान होतच नाही. म्हणजे डीएसपी मध्ये जाणं, वर्गात जर लक्ष देणं, तर तसं जर केलं का, डीएसपी म्हणजे हा एक्स्ट्रा क्लास आहे ज्यामध्ये तुमची सेपरेट तयारी करून घेतली जाते का? नाही, डीएसपी एक्स्ट्रा क्लास वगैरे नाही, सर्व मुलांसाठी असतो ते. एक्स्ट्रा म्हणजे असं काही नाही. ज्या मुलांना वर्गामध्ये थोडंसं लक्ष नाही आलं किंवा काय झालं, तर त्यांना तिथे जाऊन त्यांचे म्हणजे जे होते प्रॉब्लेम आहे का, तो सॉल्व्ह होतो. म्हणजे डायरेक्ट आपण जाऊन सरांशी जाऊन हा, कॉन्टॅक्ट करू शकतो. सरांची तिथे सर्व सर अवेलेबल असतात Okay. त्यांच्या टायमिंग नुसार. म्हणजे जायचं आणि आपण त्यांना आपला विचारायचं. प्रश्न विचारायचा, हा, सॉल्व्ह करून देतात. सॉल्व्ह करणं. म्हणजे क्लासमध्ये तर शिकायला भेटते, पण पर्सनली जर आपल्याला जर एखाद्या शिक्षकाला विचारावं वाटलं तरी आपण त्यांना जाऊन विचारू शकतोय. हो. थोडक्यात काय तर तुला लातूरमध्ये कसं वाटायला लागले आता? बीड म्हणल्यानंतर खूप काही लांबचा नाही आहेस तू, नाही, इथलाच आहे. परंतु जवळच आहे. इथलं खानपान वगैरे कसं वाटायला लागले? जेवण वगैरे व्यवस्था कशी आहे? आता आपलं घर ते घर असतं आणि आई ते आई असती, तसं त्याच्या मानाने इथलं खूपच चांगलं आहे, बरं आहे. Okay. म्हणजे आईचं जे हातचं जेवण चव ते कुठे कुठंच भेटणार नाही, भेटणारच जगात नाही. कुठे भेटणार कुठंच भेटू शकणार नाही. चालतंय, पण ठीक तरी आहे. बी इथं व्यवस्थित आहे एकदम. म्हणजे मुलांना राहायला जास्त प्रॉब्लेम येत नाही. थोडीफार तर आता कुठे बी प्रॉब्लेम येते. ओके. नाव काय तुझं? प्रकाश रोमन, प्रकाश. गाव कोणतं आहे तुझं? केज. केज म्हणून म्हणजे बीड म्हणून आलेलं आहे. हा लातूरमध्ये क्लास जॉईन केलेला आहे बरोबर? हा कोणता क्लास जॉईन आहे हा? स्टार्क classes. स्टार्क क्लासेस. कोणत्या कारणासाठी जॉईन केलेला आहे? म्हणजे कोणती तयारी करायला लागली? नीटची. नीटची तयारी करायला लागली. हा स्टार्कचीच निवड का केला असतो? कारण की तिथले क्लासेस भारी आहेत, तिथं भारी शिकवतात. बघा आता त्या ऑप्शन मध्ये बघायला लागलो आपण, भरपूर विद्यार्थी आहेत, भरपूर क्लासेस आहेत तिथे. IIB आहे, RCC आहे, विद्यारत्न. ह्यांच्या तुलनेमध्ये स्टार्क कसा आहे? स्टार्क हा तिथं चांगल्या पद्धतीने सिलेबस शिकवतात. शिकवतात? हा तुझी तयारी चालू आहे जोरात? हा तयारी जोरात चालू आहे. त्यांच्या तयारीमुळे तू नीट क्रॅक करशील असं तुला वाटतंय का? हा वाटतंय ना. होशील क्रॅक मग? हा परीक्षा वगैरे होत असतील त्यांच्या, हा होता तयारी करून घेतात कशा पद्धतीने तयारी करून घेतात? चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतात. प्रत्येक आठवड्याला रविवारी पेपर असतो. हा, हा त्या पेपर्स मध्ये तुला मार्क कसे पडायला लागले? चांगले मार्क पडायला लागले? मार्क चांगले पडायले. चांगले पडायला लागलेत. हा ओके, थोडक्यात काय तर मग तू नीट क्रॅक करशील? असं वाटतंय क्रॅक करेल. क्रॅक करशील वाटते. ओके, नाव सांगतो तुला? मुंडे गोविंद मच्छिंद्र. गोविंद. कोणतं गाव आहे तुझं? खडकी देवळा वडवणी. जिल्हा कोणता येतोय? बीड. बीड जिल्ह्यामधून आलेला आहे. हा. लातूरची निवड कशासाठी केलेली आहे? लातूरची निवड शिक्षणासाठी. कोणता म्हणजे क्लास जॉईन केलेला आहे? स्टार स्टार्क. क्लासेस. कोणती तयारी चालू आहे इथं? नीटची. नीटची तयारी करायला लागली. PCB. स्टार्कचीच का निवड केला असा माझा पहिला प्रश्न आहे. स्टारची निवड केल्याचे परिणाम, कारण की मी तिथं पहिल्यांदा लातूरमध्ये आलो होतो तेव्हा आमच्या जे गावातले जे मुलं होते का, ते स्टार्क मध्ये होते, त्याच्यामुळे स्टार्क मध्ये आलो. आणि दुसरी गोष्ट, IIB चे जे मेन बायोचे शिक्षक आहेत ना, ते चिराग सर, कैलास सर, प्रसाद पाटील सर, हे IIB मध्ये आलेच. म्हणजे स्टार्क IIBतले स्टार्क मध्ये त्यांनी घेतलेले आहेत हा आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पाठीमागे तुम्ही पण ऍडमिशन केलेलं आहे. हा स्टार्कचा रिझल्ट कसा आहे मागच्या वर्षीचा? तुझे मित्र म्हणायला लागलेस त्यांनी तयारी केलेली म्हणायला लागलेस. कारण की अं, माझ्या मामाच्या गावातलाच मुलगा लागला आहे MBBS ला. MBBS ला जॉईन नीट क्रॅक केलेलं आहे त्यानं. हा. किती मार्क्स पडले त्याला? 630 का 35 पडले. 630-35 पडलेले हा. आहेत. ओके, तुझं काय वाटतंय? तुझी तयारी कशी आहे? चांगली. चांगली तयारी आहे? हो तू पास होशील वाटतंय का? हो. स्टार्कला आता 12वीच्या पेपरामुळे थोडस का जरा डिफिकल्ट जाईल. हम्म, आता 12वीच्या पेपरला गावाकडे जावं लागेल. गावाकडे का बरं? आता पेपर 12वीचे हा हा हा, त्या हा. म्हणजे त्याच्यात पेपर थोडं देण्यासाठी. डिस्टर्ब होतं दुसरं काही ओके, नाही. हा. हा. पण तयारी जोरदार चालू आहे. हा. 12वीच्या पेपर मध्ये आणि नीट मध्ये थोडा वेळ असतो ना, टायमिंग असतो ना अभ्यासासाठी. अभ्यासासाठी काय आता जानेवारीला जायचं गावाकडं, फेब्रुवारी मार्च 15 मार्च पर्यंत तर गावाकडे राहावं लागते. ओके, आणि आपण त्या 1.5 महिन्यात मध्ये आपला मग अभ्यास ह्यात जाण्या येण्यामध्ये तुला वाटतंय का तू नीट क्रॅक करशील असं वाटतंय का तुला? तितकं नाही वाटायचं, पण होईन तेवढा प्रयत्न करेन. होईल तेवढा प्रयत्न करशील. तयारी करत असताना जे स्टार्क कडून कुठं कमी पडायला लागले का? त्यांनी ती तयारी करून घ्यायला लागले तुझी परीक्षा म्हणून आता त्याची- टेस्ट सिरीज सुरू केली त्याच्यामुळे काही ताण नाही. दररोजचे दररोज एका पेपरचा अभ्यास करायचा, संध्याकाळून पेपर द्यायचा तो. म्हणजे आज अभ्यास करायचा, संध्याकाळी लगेच पेपर. हा सकाळी अभ्यास केला की संध्याकाळी हा पेपर द्यायचं, या पद्धतीनं हा. चालू आहे त्यांचं. थोडक्यात काय तर जोरदार तयारी चालू आहे. हा. लातूरचीच का निवड केलीस? लातूर भरपूर शिक्षणासाठी वेगवेगळे आहेत. पुण्यासारखं शहर पण आहे, संभाजीनगर पण आहे. लातूरच का? संभाजीनगर मध्ये कोणत्या रिलेटिव्ह म्हणजे
मुले राहत नाहीत कोण ब्रदर्स कोण तर मग Okay. राहते तसे. ओके आणि दुसरी गोष्ट पुण्याला जर राहायला गेलं तिकडे पैसे खूप लागतात. आमचे वडील शेतकरी आहे त्याच्यामुळे पैसे तितके देऊ म्हणजे शकत नाही. जर बघायला गेलं तर लातूर थोडक्यात हा. स्वस्त पण आहे, थोडं अफोर्डेबल पण आहे. हा. काय खर्च यायला लागला तरी सुद्धा लातूरमध्ये? लातूरमध्ये तरी 4-4.5 हजार पर्यंत येतोय कमीत कमी. कमीत कमी 4,500 रुपये खर्च येतोय हा. मंथली, राहणं खाणं वगैरे ह्या गोष्टी धरल्या तर. मेस बी कमी पैशाची लावली. कमी पैशाची मेस जॉईन केलेली हा. आहेस तू. मेस कसा जेवण मग? हाय बरं आहे. बरं आहे. हा. बरं आहे काय? खरंच जेवण आवडते का? जाऊ वाटते का संध्याकाळी? आता हा. भूक लागली आहे, जावं जायचे वाटतंय. जाऊ वाटते. हा. म्हणजे जेवण चांगलं आहे भूक थोडक्यात. लागल्या माणसाला कुठे जावं वाटतं. कुठे जावं वाटते. हा. ओके चालते, म्हणजे ठीक आहे. नाव काय तुझं? अमोल राठोड. अमोल, गाव कोणतं आहे तुझं? बीड. बीड मधून आलेलं आहे. हा. इथे काय कर, कोणती तयारी करायला लागली? नीट. नीटची तयारी करायला लागली. कोणता क्लास जॉईन केलायस तू? PW ला. PW हा, फिजिक्स वाला. फिजिक्स वाला, म्हणजे ऑनलाईन क्लासची तयारी Online करायला लागलीस. मग लातूरमध्ये राहायची काय गरज वाटली? नाही पण आता पेपर चालू आहेत ना त्याच्यामुळे आलोय मी, नाहीतर अगोदर मी संभाजीनगरला होतो. संभाजीनगरला होतास. हम्म. आता तू संभाजीनगरमध्ये पण राहिलेला आहेस, लातूरमध्ये पण राहिलेला आहेस. लातूर आणि संभाजीनगरमध्ये काय फरक वाटला तो दोघांमध्ये? नाही, लातूर तर भारीच आहे शिक्षणाबद्दल, हा. पण संभाजीनगर तिथं वातावरण भारी आहे. संभाजीनगरचं म्हणजे कसं वातावरण कोणतं भारी वाटलं? कारण की तिथं फिरता येत नाही ना, बाहेर जाता येत नाही कुठं काय नाही, कारण घर आहे तिथं माझं बहिणीचं. मग घरी अभ्यास होतोय, मग इथं पोराच्या नांदी लागतात, मित्र भेटतात, मग Okay. मित्रांनी मग बाहेर फिरतात, हा हा. मग त्याच्यामुळे या अभ्यास होत गोष्टीमुळे. नाही. ओके. हा, म्हणजे पण 11वी-12वी तू त्याच्यात बघत गेली. असशील लातूरमध्ये खूप सारे विद्यार्थी असतात, त्यामुळे तुला ते कॉम्पिटेटिव्ह जे एन्व्हायरमेंट आहे ते हा. इथं भेटते. उलट ते तुला तुझ्या ज्या ठिकाणी तू म्हणायला लागले घर वगैरे हा. म्हणाले ते थोडीच भेटणार आहे तुला ते. नाही, जेवायला चांगलं भेटलं कुठे बी तर अभ्यास चांगले होते. घरचे सोबत राहिले ना अभ्यास करते माणूस, ओके. कारण की आता मोबाईल सगळ्याकडे हम्म. मोबाईलचं नाद लागत आहे. हा. इंस्टा बघत बसतात अर्धे पोरं. आता ओके. जेवढे इथे लातूरमध्ये पोरं आहेत का, हा. जवळपास आता रिडिंगला 40% पोरं नुसतं मोबाईल बघत आहेत. म्हणजे रिडिंग मध्ये जातात आणि हा. तिथे जाऊन हा. मोबाईल बघत बसतात. हा, फ्री वायफाय असते त्यामुळे नुसतं इंस्टा बघत बसतात. इंस्टा बघत हा. बसतात. ओके. अभ्यासाची तयारी कशी चालू आहे तुझी सध्या? नाही, बरी Physics. नंबर आहे. आता सध्या काहीतरी दुसरी एक्स्ट्रा तयारी वगैरे कशा पद्धतीने करायला लागलीस? काही तयारीसाठी एक्स्ट्रा वगैरे? नाही, जे त्यांचं जे शेड्यूल आहे का PWचं त्यांच्यानुसारच आहे, फक्त ते इथं आपल्याला ऑनलाईन म्हणजे जर पेपर द्यायचे. तुला काय वाटते केमिस्ट्रीसाठी तर भरपूर फिजिक्स केमिस्ट्री जो ग्रुप आहे नीटची तयारी, कोणती तयारी करायला लागलीस तू? नीट. नीटच्या तयारीसाठी जर तू इथला क्लास जॉईन केला असतास हा. फिजिक्स वालाच्या बदल्यामध्ये तर हम्म. कोणतं परवडलं असतं? नाही, RCC ला लावलं असतं मी, पण कारण कसं आहे का, इथं पैसे लय घेतात. हा. ते PW वाले 4,000 मध्ये पूर्ण कोर्स शिकवते. 11वी-12वीचे पूर्ण A to Z सिलेबस, टेस्ट सिरीज आली त्याच्यात सगळं आलं, हा. DPB सगळे टोटल शिकवते. ओके. इथे काय DSP नावाचा एक प्रकार आहे ज्यामुळे ते डायरेक्ट तुझ्या नाही, क्वेश्चन आपल्याला त्यांना कॉल करता येते, हा हा. त्यांना आपल्याला ऑनलाईन बोलता येते, हा. कॉल करता येते ते शिक्षकांना. ओके. त्यांनी केलेले सगळं. थोडक्यात काय तर ऑफलाईन क्लासेस पेक्षा ऑनलाईन हा. क्लास बेटर आहे आणि तशी तयारी पण व्हायला लागली, एकदम कमी पैशामध्ये पण व्हायला लागली. हा. ओके. तुझं नाव काय बाळा? आदित्य नागरगोजे. गाव कोणतं आहे तुझं? बीड. बीड मधून आलं, म्हणजे एकाच गावच्या आहात? गावचे का नाही म्हणजे बीड मधूनच आहात. ओके, जवळजवळ. लातूरची का निवड केलाय? लातूर चांगले शिक्षणासाठी. शिक्षणासाठी. इथं हा. कोणती तयारी करायला लागली नीटची. लातूरमध्ये? कोणता क्लास आहे? RCC. RCC मध्ये जॉईन केलं. हा. तयारी व्हायला लागली? हा. RCCचा जो स्टाफ आहे तयारी करून घ्यायला लागलेत हा. व्यवस्थित? तुला काय वाटतं ज्या पद्धतीने त्यांनी तयारी करून घ्यायला लागलेत त्या पद्धतीने तू तयारी करत जर गेलास तर तू नीट क्रॅक करशील असं तुला वाटतंय का? हा, रेग्युलर जर क्लास केले आणि ते शिकवते ते जर केलं हा. तर क्रॅक करू शकतो आपण. करू शकतोस हा. तू? करशील का? हा, करू शकतो. करू शकतोय. हा. मला काय म्हणायचं, प्रॅक्टिस वगैरे होत असेल, टेस्ट वगैरे होते, टेस्ट मध्ये कसा स्कोर कसा आहे तुझा? टेस्ट मध्ये स्कोर जास्त येत नाहीये, 450 येतोय, 400, 450, 400, 500 450, 500. बट हा. जो आपला स्कोर इथे येतोय ना हा. ह्याच्यापेक्षा नीटला 50 मार्क जास्तच येतात RCC जर असेल तर. ओके. म्हणजे तिथली जी नीटची हा. एक्झाम जी होती त्यापेक्षा टफेस्ट एक्झाम इथे होते आणि हा. त्या पद्धतीने जर करत गेलो तर आपला स्कोर हा. यायला लागला स्कोर नीटला आपला वाढतोच, वाढतो, कमी होतच नाही. कमी होत नाही. म्हणजे थोडक्यात काय तर तू नीटच्या बाबतीमध्ये जो क्लास जॉईन केलेला आहेस हा. RCCचा, खुश आहेस. हा. लातूरची निवड करत असताना तुझ्याकडे ऑप्शन संभाजीनगर पण ऑप्शन होता, पुणे सारखा ऑप्शन पण होता, हा. त्यांची का निवड केली नाही? लातूर हे म्हणजे असं शिक्षणासाठी जास्त फेमस झालेलं आहे. हब बनलेला आहे हा. थोडक्यात असं आणि असताना परत हा. सगळ्यांचं लक्ष लातूरवरच असते शिक्षणाकडे जास्त. शिक्षणाच्या बाबतीमध्ये हा. लातूरवरती लक्ष आहे. आणि परत मोठेगावकर सर पण स्वतः शिकवायला असतात इथं, ओके. त्याच्यामुळं स्वतःमध्ये एक ब्रँड बनलेले आहेत मोठे हा. गावकर आणि ते स्वतः शिकवतात आज हा. पण. हा. ओके. त्यामुळं आहे व्यवस्थित. हा. तुझं काय नाव आहे दादा? माझं चौरेलो. गाव कोणतं आहे? बीड. बीड. म्हणजे सगळे बीड मधून चालेल. इथे तू कोणता क्लास जॉईन केलेला आहे? IIB. IIB चा. म्हणजे वेगवेगळ्या क्लासेस मध्ये आहात, रूम पार्टनर आहात का तुम्ही? हा, आम्ही दोघं आहेत. रूम पार्टनर आहात.
आता दोघं कम्पेअर करत असताना तो IIB आहे, हा RCCचा आहे. हा. तयारी करत असताना तुम्हाला काय वाटतंय, IIB बेस्ट आहे का RCC बेस्ट आहे? तसं काय नाही, माझा मित्र वगैरे म्हणजे सांगण्यामुळे त्याच्यामुळे लावलाय क्लास. हा पण हम्म. नाही, मला काय म्हणायचे, IIB ची तयारी आणि RCC ची तयारी एकाच ठिकाणी एकाच वर्ग तुम्ही रूम मध्ये बसून अभ्यास करत असताय, हा. त्यावेळेस करता काय फरक वाटतोय का दोघांमध्ये? फरक काय नाही, दोन्हीच सेमच असते माझ्या जवळपास. सेमच हा. आहे, म्हणजे शिकवतात ते, कोणताही क्लास असला तर दोन्ही पण सेमच शिकवतात ना. सेमच शिकवतात. हा. म्हणजे थोडक्यात काय तर नोट्सच्या बाबतीत वगैरे, तयारी करून घेण्याच्या बाबतीमध्ये वगैरे सेमच आहे का? हा सेमच आहे. म्हणजे तिथे इथे पॅटर्नच बनलेला आहे, कुणी गेले की इथला कुठल्या क्लासला चांगलीच तयारी होते. हा, आता लातूर म्हणलं तर सगळे क्लासेस चांगलेच असतात, रिझल्ट चांगला दिलेला असतो सगळ्या ओके, हा क्लासचा. हा त्यामुळे RCC चांगला आहे, IIB चांगला आहे, सगळे क्लासेस चांगलेच आहे. चांगलीच आहे. स्वतः आपल्यालाच करावं लागते. ओके, स्वतः हा. शेवटी आपल्यालाच करायचं अभ्यास आहे. आपल्याच करावा लागते. जी तयारी करून घ्यायला लागले त्या तयारीनुसार तुझी तयारी झाली आहे का सध्या? सध्या आता मी तर रिपीटर आहे. रिपीटर हा. नीटची तयारी करायला लागलीस मग? हा नीटचीच. मग होशील, तुला वाटते का नीट क्रॅक करशील, वाटते का तुला? इथून पुढे जर चांगला अभ्यास केला तर होऊ शकेल. कारण पुढं- मागच्या वेळेस मला 300 म्हणजे 400 जवळपास मार्क आहेत. हा हा त्याच्या जर डबल जर चांगला केला तर होऊ शकेल. ओके, म्हणजे हा. मागच्या वर्षीपेक्षा यावेळेस नॉलेज मध्ये फरक पडला का तुझ्या? हा जास्त आहे ना. आहे, फरक हा. पडलेला आहे. हा. त्याचं श्रेय तू IIB ला देशील का? हा देईन. नक्कीच. हा. ओके, थोडक्यात काय तर तू नीटची एक्झाम क्रॅक करशील. हा. ओके. तुझं यश तानाजी खांडेकर. यश काय करतोय इथं लातूरमध्ये? गाव कोणतं आहे आणि कुठून आलेला आहे तू? मी मुंबईवरून आलेलो आहे इथं. मी यावर्षी रिपीटला आहे. रिपीटरची बॅच करायला हम्म, हम्म. रिपीटरची बॅच करायला लागली. हा हा. मला सांग, कोणता क्लास जॉईन केलेला आहे इथं? विद्यार्थी. विद्यारत्न. विद्यारत्नच का निवडलेला आहे तू? काय कल्पना आहे का तुला? ते असं मी आता आपल्या सोशल मीडियावरती त्यांची ॲडव्हर्टाईजमेंट चालूच राहते. त्या माझे मित्र वगैरे होते मागच्या वर्षी, त्यांनी मला सांगितलं छान आहे म्हणून, आणि शिक्षकांची क्वालिटी वगैरे आणि कंटेंट पण खूप छान देतात, त्यामुळे मी चूज केला त्याला. लातूरची निवड करत असताना मुंबई म्हणल्यानंतर त्या जवळजवळ तुम्हाला पुणे जवळ पडते, तरी सुद्धा लातूरची निवड का केली तू? तर त्या पुण्यामध्ये याच्यामध्ये ते इकडं आकाश आले असेच क्लासेस चालतात, पण आता जो आपल्याला कंटेंट आणि शिक्षक असं डाऊट सॉल्विंग वगैरे जे व्हायला पाहिजे ते तिथं लक्ष दिलं जात नाही, जे इथं दिलं जातं. एक फीसच्या बाबतीमध्ये जर विचार केला, पुणे आणि लातूरचं जर कम्पेअर केलं तर कोणतं स्वस्तमध्ये पडते विद्यार्थ्यांना? अफोर्डेबल शिक्षण कोणतं आहे? ते लातूरचंच असेल. लातूर. लातूरमध्ये असं क्लासेस धरलं आणि बाकीच्या बाहेरच्या जरी गोष्टी धरल्या तर बाहेरच्या गोष्टी पण स्वस्त आहे, जे मुंबईमध्ये म्हणा किंवा दुसऱ्या सिटीमध्ये महाग आहे. म्हणजे पुण्यामध्ये जर रूम वगैरे म्हणा, खाणं वगैरे आहे, या गोष्टी महाग आहे. पिण्याचा खर्च जरा जास्त होतो. या गोष्टीमुळे आपण लातूर निवडलेलं आहे. हम्म. परंतु असं निवडत असताना फक्त स्वस्त म्हणून आहे, तर क्वालिटी कशी आहे, आता दर्जा कसा आहे? तू सध्या विद्याराधनामध्ये क्लास करतोय म्हणतोय, विद्याराधना कसं वाटतं तुला क्लासेस जॉईन केल्यानंतर? हा, आता क्लासेस जॉईन केल्यानंतर आता स्टार्टिंगला थोडंसं आता त्यांनी पण स्लो होती शिकवायचे, परत आता थोडं चांगलं झालं. आता ॲव्हरेज सिलेबस कंप्लीट झाला आमचा. मग आता थोडंसं छान वाटतं की टायमिंगमध्ये पण सिलेबस कवर करायला लागलेत आणि चांगलं. आता इथं करायला लागल्यानंतर तू कोणती तयारी करायला? नीटची तयारी करायला, जेईची तयारी करायला लागलीस, कशाची तयारी आहे? हा, नीटची. नीटची. हम्म. नीट क्रॅक होईल असं वाटतं का तुला? जो विद्याराधनाचा जो पॅटर्न आहे, या पॅटर्ननुसार तुला काय वाटतंय की नीट तुला क्रॅक होईल असं वाटतंय का? हा. होईल का? ओके, चालतंय. नाव काय बघा तुझं? हर्षद गायकवाड. हर्षद, राहतो कुठे? कोणतं गाव आहे तुझं? प्रॉपर कोणतं आहे? कुठलं आहे? बारशी. बार्शीमधून आलेला. बार्शी सोलापूरचा भाग आहे. हम्म. तिथं कोणता क्लास जॉईन करण्यासाठी आले? विद्याराधना. विद्याराधना. कोणती तयारी करायला लागलीस? JEE ची जेईची तयारी करायला लागलीस. PCM ग्रुप निवडला असेल. PC. प्रॉपर कॉलेज कोणतं आहे तुझं? कॉलेजचं नाव? माझं कॉलेज मी एक्सटर्न बाहेर टाकलंय. बाहेर टाकलेलं, म्हणजे नॉमिनल मध्ये ऍडमिशन करायला लागलेस. कसं आहे वाटतं विद्याराधनामध्ये ऍडमिशन घेतलेस तू? कसा इथलं विद्याराधना? सगळे म्हणते चांगले आहे, त्यामुळे मी म्हणजे चांगला आहे क्लास. पण तू जॉईन केल्यानंतर तुला समजलं असेल ना, हा, चांगला आहे क्लास. तुला विद्याराधनाच निवडावं असं कसं कळालं तुला? कुठून कळालं? विद्याराधना माझा भाऊ ही होता, त्यामुळं मी ते म्हणला विद्याराधना क्लास चांगला आहे, त्यामुळे मी विद्याराधना निवडला. ओके, म्हणजे भावानं म्हटल्यामुळे तू विद्याराधनाची निवड केलेली आहे. हा, मी 11वीला अगोदर तिकडे होतो, पुन्हा 12वीला मी इकडे आलो माघारी. ओके. हा. लातूरचीच निवड का केलंस मग? का फक्त भावानं? शिक्षणाचा भाग आहे. शिक्षण. लातूर पॅटर्न म्हणजे शिक्षणासाठी लातूर ओळख pattern आहे. शिक्षणाची ओळख ओळख सगळं आहे. बनलेलं आहे. त्यामुळं पुणे वगैरे इकडे काय केलेलं नाही. JEE आणि नीट नीट्स CET यासाठी लातूरच. लातूर बेस्ट चांगलं आहे. आहे, best. जेईची आणि नीटची जर हा. तयारी करत असेल लातूर. लातूरच. क्रॅक करायला लागलेत का जेईची आणि तयारी करत असताना नीटची तयारी हा. करायला लागलं असताना? तुला काय वाटतं, तू जेईची एक्झाम जी आहे ती क्रॅक करशील का? नाही, आता बघू आता काय एवढं काय वाटणार आहे वाट का? म्हणजे कसा आहे अभ्यास? नंबर हा, बोर्ड 12वी, मी 12वीला पण आहे ना त्या पण. हा, म्हणजे फक्त बोर्ड प्लस ते जेई असल्यामुळे थोडा अभ्यासाला वेळ कमी भेटतो हा. का? ओके. लातूरमध्ये इतर गोष्टी कशा आहेत? लातूरचं वातावरण वगैरे फिरल्यानंतर वगैरे कसं वाटतं लातूर? सोलापूरच्या तुलनेमध्ये काय वेगळे पण वाटतं लातूरचं?
काय नाही फक्त एरिया एवढाच चांगला वाटतंय दुसरं काय नाही. बाहेर लातूरच्या कसं गेले बघितले? बाहेर एवढं फिरलो नाही अभ्यासासाठी नाही. आलेलो आहे आपण त्यामुळे लातूर शांत वाटतंय का? शांतच आहे तसं काय नाही. दंगेखोर वगैरे कोणाचा त्रास वगैरे आहे का लातूरमध्ये? काय नाही तसं काय कधी कोणी गुंडागर्दी वगैरे असा ते प्रकार? होतंय त्याला काय आहे. जे शिकायला येते ते शिकतंय ज्याला शिकायचं नाही त्यानं ओके, पण तुम्हाला कधी त्रास झालाय का ह्या गोष्टीचा की बाबा कोणी नाही मला दडपण तर नाही वगैरे? झाला. नाही झालेला? इथले मेस वगैरेची क्वालिटी आहे, जेवणाची क्वालिटी वगैरे कसं आहे जेवण इथलं? जेवण मेसची क्वालिटी चांगली आहे. आमची हॉस्टेलची मेस आहे त्या पण जेवण ओके. चांगलंच देते ते आम्हाला. जेवण चांगलं हा. भेटतंय. बाकी इतर सोयी राहण्याची वगैरे व्यवस्था कशी आहे? राहण्याची तर गुल्लक हॉस्टेल आहे माझं इथं ओके. जवळ. त्यामुळं काय हॉस्टेलची फीस किती आहे? 60,000 60,000 रुपये वार्षिक फीस, त्याच्यामध्ये फक्त राहणं हा राहणं फक्त आणि मेसचा मेसचं वगैरे 2,500 2,500 रुपये separate. पर. हा. किती खर्च यायला लागला वार्षिक सध्या इथं लातूरमध्ये असताना? 2 लाख रुपयापर्यंत जाते खर्च सगळा मिळून. टोटल एक हा. सगळं हा जी काय क्लासची फीस हा, वगैरे सगळं- असेल सगळं. सगळा सगळा खर्च हा. टोटल पर इयर 2 lakhs. 2 lakhs. 2 लाख रुपये मध्ये शिक्षण व्हायला लागलं. म्हणजे जवळजवळ 11वी 12वीला 2 वर्ष जर केलं हम्म. तर 4 लाख रुपये लागतात. हम्म. पण ज्या पद्धतीने तू पैसे खर्च करायला लागलेस हम्म. त्या पद्धतीने इथलं शिक्षण आहे का? हा, शिक्षण तसं क्वालिटी आहे शिक्षणाला. ओके. हा. लातूरमध्ये विद्यार्थ्यांना तू निवडलेला क्लास, इतर क्लासेस बद्दल ऐकून असेल, कोणता क्लास आणि चांगला आई आहे? पण भाऊ दोन वर्ष झालं तिथे शिकत होतो त्यामुळे त्याच्यानुसार मी ही केलेलं. म्हणजे भावामुळे इथे हा, निवड केली. हा. माझं नाव प्रथमेश पेचे, प्रथमेश, इथे सध्याला गाव कोणतं तुमचं? सौताडा पाटोदा तालुका बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामधून आलेलं आहे. ओके, इथे लातूरमध्ये कुठे काय करायला लागलं लातूरमध्ये? लातूरमध्ये इथं MIT कॉलेज MIMSR मेडिकल कॉलेजमध्ये MBBS करतोय मी, फर्स्ट इयरला यावर्षी. म्हणजे नंबर लागलेला आहे का? हो. काय म्हणजे कोणत्या क्रायटेरियातून नंबर लागलेला आहे? यावर्षी 2024 ला झालेल्या नीटच्या परीक्षेत 626 मार्क्स मला मिळाले होते. 626 मार्क हो. पडलेले होते. हो. काय कट ऑफ काय आहे इथला? इथं कट ऑफ 615 शक्यतो. म्हणजे 615चा कट ऑफ आहे. ओपन मधून लागला का तुझा नंबर? हा. ओपन मधून लागलाय. 626 मार्क पडल्यामुळे तुला इथलं कॉलेज हो, भेटलेलं आहे हो, नीटच्या ह्याच्यामध्ये. हो. नीट थ्रू नीट क्रॅक केलेली वगैरे. हो. नीटची तयारी कुठे केला होता? नीटची तयारी मी बारामतीला केली होती. बारामतीमध्ये केलेला आहे. बारामतीमध्ये नीटची तयारी केला असताना आणि आता लातूरमध्ये सध्या आहेत, कसं वाटतं लातूर आणि इथं पण नीट साठी विद्यार्थी येऊन अभ्यास करतात हो. वगैरे, काय फरक काय वाटतोय बारामती आणि लातूरमध्ये? फरक असा आहे की लातूर म्हणजे स्पेशल एरिया आहे, म्हणजे इथं स्पेशालिटी तीच आहे की कोचिंग आहे. कोचिंग तसं बारामतीमध्ये एवढ्या जास्त कोचिंग नाहीत आहेत, पण जर तू लातूरमध्ये तयारी केला असतास तर तुला काय फरक पडला असता का, वाटते का? किंवा मी जर कदाचित- बारामतीच्या ऐवजी जर लातूर केला असतं तर काय वाटलं असतं? कदाचित फरक पडला असता थोडा, पण माझ्या सोयीनुसार मला बारामती जरा जवळ पडत होतं किंवा माझे काका तिथं राहतात, मग मला जरा त्यामुळे सोयीनुसार मी त्यामुळे तिथं राहिलो होतो. लातूरमध्ये राहायला लागले, लातूर कसं वाटायला लागले? चांगलं लातूर? हा, चांगलं. शांतता वगैरे हो. कसं आहे लातूरमध्ये? जेवणाची एकदम- वगैरे हो, व्यवस्था? एकदम चांगली सोय आहे. इथले